नमस्कार, स्वागत आहे पुन्हा तुमचं सर्वांचं कृषी जागरणमध्ये। तर आपण पुणे येथील मौशी येथील कृषी मेळाव्यामध्ये आलेलो आहोत आणि इथे वेगवेगळ्या कंपन्यांनी आपलं कृषी प्रदर्शन केलेलं आहे। तर कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून त्यांनी आपल्या विविध प्रोडक्टचं प्रदर्शन केलेलं आहे। तर आपण आता कोणत्या स्टॉल समोर आलेलं आहे, यांचं काय प्रदर्शन आहे आणि यांच्या संदर्भात जाणून घेऊया थोडक्यात आपण यांच्याकडनं। तर सर्वात प्रथम सर नमस्कार तुमचं। तर तुम्ही या किसान मेळाव्यामध्ये आयजीएल कंपनीचं म्हणजे फर्टिलायझर, तर तुमचं कृषी प्रदर्शन किती वर्षांपासून करतात? हे कृषी प्रदर्शन हे आमचं पहिलंच वर्ष आहे याच्यामध्ये। तर आम्ही ॲग्रिकॉन फर्टिलायझर्स, आयजीएल फर्टिलायझर्स आणि आयजीएल सीड्स या 3 कंपन्यांमधून आम्ही हा स्टॉल उभा केलेला असेल। आमचे मायक्रोन्यूट्रन्स आहेत, वॉटर सोल्युबल खते आहेत, ऑक्साईड फॉर्म्युलेशनचे खतं आहेत, आमचं वेगवेगळे बी बियाणे आहेत। आमचं म्हणजे आमचं एक असं बकेट आहे की जर आयजीएल ॲग्रिकॉन आणि जर आमच्याकडे शेतकरी आला तर आमच्याकडनं लागवडीपासून बियाण्यापासून तर काढणीपर्यंतचं संपूर्ण मार्गदर्शन आम्ही शेतकऱ्यांना देत असतो। त्याच्यामुळे कसं शेतकऱ्याचं उत्पन्न वाढावं हीच आमची तळमळ असते आणि आम्ही प्रत्येक जण आमचे कंपनी एम्प्लॉईज, आमचा स्टाफ हा शेतातल्या बांधापर्यंत जाऊन शेतकऱ्यांच्या कीड रोगांचं डिफिशियन्सी, वेगवेगळ्या डिफिशियन्सीचं पूर्णपणे मार्गदर्शन देऊन त्यांचं उत्पन्न कसं वाढेल त्यासाठी आम्ही नेहमी मार्गदर्शन करत असतो। आणि त्यानिमित्तानं आमचे जे प्रॉडक्ट्स असतात, वेगवेगळे प्रकारचे क्वालिटीचे प्रॉडक्ट्स आम्ही शेतकऱ्यांना देतो आणि त्यांच्या उत्पादन वाढीसाठी आम्ही सर्व टीम्स, आयजीएल टीम्स, आमची मॅनेजमेंट, आमची कंपनी स्टाफ सगळेजण सपोर्ट करत असतात की शेतकऱ्याचं उत्पन्न कसं वाढेल। कारण की आज बघा मार्केटमध्ये असं झालं, दुष्काळ पडले, यावर्षी दुष्काळ झाला, नंतर आमच्या नाशिक भागामध्ये द्राक्षांचे नुकसान झाले, पण तरी सुद्धा या परिस्थितींमधून आपल्याला टिकायचं आहे। कितीही अवघड परिस्थिती असली तरी आपल्याला इथून पुढे जायचं आहे, यासाठी आम्ही हा स्टॉल लावलेला आहे। सगळ्यात महत्त्वाचं शेवटचं 2 शब्द बोलतो की कितीही हे आले, संकट आले तरी घाबरू नका आणि शेतकऱ्यांना सांगतो की आत्महत्या बिलकुल करू नका, संकटाशी लढत राहा तुम्ही बॉस। आणि याच्यानंतर आमचे आयजीएल सीड बद्दल 2 मिनिटं आमचे मरकट सर सांगतील 2 शब्द। तर बघू शकता सरांनी आता सांगितलंय की कितीही संकट आले तरी घाबरू नका आणि शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये, हेच आयजीएल फर्टिलायझरचा एकमेव ध्यास आहे। त्यासोबतच आपल्यासोबत अजून एक सर जोडलेले आहे, आपण त्यांच्यासोबत देखील संवाद साधणार आहोत। तर सर एकंदरीत तुमच्या आयजीएल फर्टिलायझर संदर्भात आमच्या प्रेक्षकांना सांगा। मी आता या ठिकाणी आयजीएल सीड्स बद्दल बोलणार आहे। आयजीएल सीड्स कंपनीने गेली 4 वर्षापासून बियाणे क्षेत्रामध्ये नव्यानं उतरली आहे आणि शेतकऱ्यांना चांगले रोगप्रतिकारक्षम व्हरायटी आणि जास्तीत जास्त उत्पादन देणाऱ्या व्हरायटी शेतकऱ्यांना पुरवणं हेच आयजीएलचं या ठिकाणी उद्दिष्ट आहे। आता आपण 2-3 वर्षापासून आपण प्रामुख्याने युनियनमध्ये काम करत होतो। खरीपच्या आपण त्यामध्ये 2 व्हरायटी आणल्या, रेड किंग एक्सपोर्ट आणि डार्क रेड स्पेशल। त्याच्यानंतर आपण रब्बीच्या सीझनमध्ये पुन्हा पुरसुंगी आणि कंपनीचं एक रावजी स्पेशल म्हणून एक व्हरायटी आपण या ठिकाणी शेतकऱ्यासाठी उपलब्ध करून दिलेली आहे। तसंच आपण लांबच्या दूरवरच्या बाजारपेठेसाठी धनिया हरितमा म्हणून एक बाजारामध्ये आज शेतकऱ्याच्या घराघरापर्यंत पोहोचलेला आहे। आणि ह्या वर्षी 2 वर्षापासून आपण कलिंगडमध्ये स्वीट पॉवर म्हणून आता उपलब्ध करून दिलेले आहे। तर हा एक देखील चांगला वाण आहे आणि यासाठी शेतकऱ्यांनी अवश्य आपल्या शेतामध्ये लावून भरघोस उत्पन्न मिळावं असं। आणि या ठिकाणी खरंच हे एक चांगलं आहे की या ठिकाणी बाहेरच्या राज्यातून, आपल्या महाराष्ट्र राज्यातून शेतकरी या ठिकाणी येतात, त्यांना त्या ठिकाणी चांगलं गाईड केलं जातं आणि त्यांना या ठिकाणी याचा निश्चित त्यांना आपल्या जास्तीत जास्त उत्पादन मिळवण्यासाठी फायदा होतो। आणि तेच फायदा शेतकरी जर समृद्ध झाला तर देश समृद्ध होईल, हे या ठिकाणी एवढंच मी सांगू इच्छितो। तरी बघू शकता आपण आयजीएल टीमच्या ज्या सरांसोबत संवाद साधला केला आहे, दोघांचाही एकच उद्देश आहे। मुळात दोघांचा उद्देश म्हणण्यापेक्षा आयजीएल टीमचा एकच उद्देश आहे की शेतकरी समृद्ध झाला तर देश समृद्ध होईल। त्यामुळे शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता, दुष्काळी परिस्थितीला न घाबरता निश्चितच एकाच छताखाली येऊन आयजीएल फर्टिलायझरच्या माध्यमातून निश्चितच तुमचा फायदा करून घेतला पाहिजे। धन्यवाद।